असोवा उंबाडे संघाने जिंकला. दुसरा सामना बेतोडे आणि तिसरा सामना खिडकाली. रमेश पाडे आणि किरण सलामीला येत आहेत. सुनील चौधरी, रमेश स्ट्राईक एंडला आहेत. किरण चौधरी नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला रमेश आहे आणि पहिले षटक घेऊन येत आहेत सुनील चौधरी. मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे इथे संपर्क होत नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. चेंडूला थोडंसं वलन देतात. दोन चेंडू सलग इथे डॉट फेकलेत. सुनील मामा इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर फलंदाज रमेशने आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. वाडिश लॉंगॉनला गणेश आहेत. मिड विकेटला सुधीर व्यापारी आहेत. मिड ऑफला विजय भोईर आहेत. यष्टीरक्षक विजय पाटील आहेत. तुम्ही संघ चांगला आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सिंगल मिळते इथे. फलंदाज रमेशला 5 धावा झाल्यात. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला किरण चौधरी येत आहेत. रमेश वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. सोळेगाव संघाची धावसंख्या ती बिनबाद 5-4 चेंडूचा खेळ संपलाय. सोळेगाव विरुद्ध वाडेकर. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. व्हेरिएशन चांगले. सुनील चौधरी उर्फ मामा या गोलंदाजाकडे गेली कित्येक वर्ष वाडेकर संघाने चांगलं योगदान त्यांचं राहिले. इथे फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. तर पहिल्या षटकात 9 धावा सुनील चौधरी यांनी खर्च केल्यात. आता मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. विजय पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. विजय भोईर आहेत. विजय पाटील, गणेश, तर विजय पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचा आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. सेकंडला रमेश, 9 सेकंडला किरण. इथे मात्र हलक्याने बॉटमॅनचा वापर केलाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने सिंगल जरूर इथे मिळेल. जय मसोबा 40+ उंबाडे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यायचे. चला सर्वांनी या. चांगली गोलंदाजी करतात विजय पाटील. 40+च्या माध्यमातून सुद्धा 2 बाईक त्यांना मिळालेत आणि सातत्याने चांगलं क्रिकेट. ज्यावेळी यूट्यूब ही सुविधा नव्हती त्यावेळी का गाजवलंय विजय पाटील यांनी वाडेकर संघाटी. एकच धाव इथे मिळेल. फिरकी गोलंदाज आहेत. सुनील मामा असतील, विजय भोईर, सुधीर व्यापारी, सिद्धू पाटीलला सुद्धा तुम्ही पाहता.
निलेश कापसे असतील, त्यामुळे खेळाडू भरपूर चांगले चांगले आम्ही पाहिलेत वाडेकर गावामध्ये. अकरा धाबा ॲटम राऊंड द विकेट. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, हलकंसं अपील केलं होतं. धावचीची जरूर संधी होती, बॅटकडे तरी हलकंसं थोडंसं अपील जरूर केलं होतं. धावसंख्या चोळेगाव संघाची धावसंख्या ती 12. चोळेगाव विरुद्ध वाडेकर अशी मॅच तुम्ही पाहतात. स्ट्राईक एंडला किरण चौधरी येत आहेत. इथे मात्र फटका खूप चांगला आहे, टायमिंग अप्रतिम, चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय, षटकार. चला चेंडू द्यायचे जरा लवकर. काय फटका होता किरण चौधरी यांच्या बॅटमधून. एक षटकार एक चौकार आलाय आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ जरूर केलाय. वैयक्तिक 11 धावांमध्ये ते खेळत आहेत. संघाची धावसंख्या चोळेगाव टीमची बिनबाद 18. या स्पर्धेचा नियम आहे, धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. चेंडूला भरपूर 2 धावा इथे वेगाने जरूर पूर्ण केल्या आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल, धापलका धावा लागल्यात त्या 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यानंतर जय बसोबा उंबार्डे विरुद्ध बेतवडे या पुढचा सामना असेल. दोन्ही संघाने कुठे जाऊ नका. सुधीर व्यापारीचा खराब चेंडू लेक्षमच्या बाहेर चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 22 धावा झाल्यात, 1 गडी बाद. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, अन्यथा 3 धावांची पॅनल्टी आहे. जे काही ऑब्जेक्शन असेल ते मॅच सुरू होण्या अगोदर घ्यायचे. स्ट्राईक एंडला रमेश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला संजय चौधरी आहेत. बघा चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला, 1 बाउन्सचा इशारा जरूर केलाय. प्रत्येक गोलंदाजाकडे एक संधी असते 1 बाउन्सची. सुधीर राईट मोर द विकेट आणि इथे एज लागते आणि फलंदाज सलामीचा फलंदाज रमेश सुद्धा बाद होईल. दुसरा धक्का चोळेगाव संघाला. अमर गायकर येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. सलामी जोडी बघा, रमेश आणि किरण बाद झालेत. आता मात्र संजय आणि अमर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकात आपण पाहिलं तर 18 धावा. ते या षटकात थोडंसं दडपण जरूर आणले, कारण की 22 धावा झाल्यात, 2 गडी जरूर बाद झालेत. सुधीर व्यापाऱ्यांनी 2 धक्के दिलेत या षटकामध्ये. इथे मात्र गॅप मध्ये खेळत आहेत, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. संजयने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. दुसरी धाव इथे वेगाने जरूर पूर्ण केली जाईल. 3 षटकांचा खेळ संपला आणि चोळेगाव संघाची धावसंख्या ती 2 गडी बाद 24. बाराम भंडारी यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते जयंत जाधव यांचा सत्कार करायचा आहे. तर 3 षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा जरूर धापलकावधी लागलेत. जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे आयोजित आई गावदेवी चषक 2021 चे पर्व तुम्हाला पाहायला मिळते. त्रिमूर्ती एंटरप्राइजेसच्या वतीने आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेत आपण पाहिलं तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं चषक तुम्ही पाहता श्री चिंतामण नामदेव लोखंडे भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा
युवा मोर्चा सरचिटणीस श्री अनिल नामदेव भंडारी व श्री नरेश श्रीपद पाटील ओम ग्रुप. मॅन ऑफ द सिरीजसाठी चषक तुम्ही पाहतायत. स्वर्गीय एनुबाई सीताराम कारभार यांच्या स्मरणार्थ श्री प्रल्हाद सीताराम कारभार यासकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर पाहताय तुम्ही. कैलासवासी सीताराम रतन भंडारी यांच्या स्मरणार्थ सीताबाई रतन भंडारी यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ भंडारी यासकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज आहेत. कैलासवासी बुधाजी भंडारी यांच्या स्मरणार्थ सुरेश बुधाजी भंडारी यासकडून हे शूज आम्हाला उपलब्ध झालेत. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी तुम्ही पाहताय. श्री शरद नामदेव लोखंडे, सत्यवान सीताराम जाधव, पंडित दत्तू लोखंडे, त्रिमूर्ती ग्रुप उंबाडे यासकडून सन्मान चिन्ह तुम्ही पाहतायत. कैलासवासी शिवा रावजी पाटील यांच्या स्मरणार्थ विजय शिवा पाटील यासकडून सन्मान चिन्ह तुम्ही पाहतायत. कैलासवासी गंगाराम कचरू पाटील यांच्या स्मरणार्थ छोटूलाल गंगाराम पाटील यासकडून. कैलासवासी वंडार सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अजित वंडार पाटील यासकडून. आणि कैलासवासी दिलीप बाळू कांबरे यांच्या स्मरणार्थ अरुण सीताराम कारभारी यासकडून आम्हाला सन्मान चिन्ह उपलब्ध झालेत. त्यानंतर 2 दिवस आयोजकांसाठी जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहतात. राजू शेठ भोईर यांच्याकडनं उंबाड्याचे एक समाजसेवक आहेत. त्यानंतर या स्पर्धेसाठी सहकार्यसुद्धा आम्हाला लाभले. दमदार आमदार विश्वनाथदादा भोईर, नगरसेवक जयवंत भोईर असतील, 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील असतील, माजी आमदार नरेंद्र पवार, राज पुरोहित, छोटू सेठ कारभारी, माणिक भंडारी, जगदीश भगत, शत्रुघ्न भोईर, चंद्रकांत भंडारी, उमेश भंडारी, प्रभुनाथ कारभारी, उमेश डागरे. या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहतात. मुकुंद भंडारी. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला कोल्ड्रिंक उपलब्ध करून दिली ती हनुमान पाटील आणि भोलेनाथ खारूक. या सर्वांचा आभार व्यक्त करतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय. रोहिदास भंडारी यांच्याकडनं सुद्धा आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली आहे. तर रोहिदास भंडारी आपण यायचे, त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज बाद होते ते त्रिफाचित तुम्हाला पाहायला मिळतोय. संजय चौधरी बॅक टू पॅव्हेलियन. चोवीस धावा झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे. यश मिळाले गोलंदाज कमलाकरला. धावाची गती थोडीशी थांबली आता चोळेगाव संघाची. यातून विजेता संघ खिडकाली संघावर फाईट करेल. परंतु तत्पूर्वी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय म्हसोबा उंबाडे विरुद्ध बेतवडे या पुढचा सामना. पुढचा चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने चेंडू घेऊन करताय. क्षेत्रक्षण डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. चांगली फेकी. एकच धाव. धावासाठी थोडंसं संघर्ष जरूर करावा लागलाय चोळेगाव टीमला. 25 धावा झाल्यात. भूषण जाधव यांचे आगमन होते. काय गोलंदाजी करतायत कमलाकर. हातभर चेंडूला नक्कीच वळवतात. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. फलंदाज अमरला इथे बीट केलंय. चोवीस धावा झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ. मात्र धावा येत नाहीये. मामा थोडस वेळ घेत आहेत. एक धाव जरूर मिळाली ते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 25. सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते चोळेगाव टीमच्या माध्यमातून. कमलाकर राईट राऊंड द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र भरपूर दूरवर आहेत. नक्कीच विजयने चेंडूला गॅदर केलं नाही, त्यामुळे 2 धावा पूर्ण होतील.
27 धावा झालेत. चार षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धाबलगोदी लागलेत. जयंत जाधव यांचे इथे सत्कार होईल. बाराम भंडारे यांच्या शुभ हस्ते जयंत जाधव यांचा इथे सत्कार केला जातोय. सुधीर व्यापारी ते दुसऱ्या स्पेलमध्ये धावांची गती आपण पाहिजे 2 षटका 18 होती. ती धावांची गती कमी झाली. आता फक्त 27 धावा आहेत चोळेगाव संघाच्या. 9 सेकंडला राजा आहेत. 28 धावा झाल्यात. माफ करा. इथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक होते मात्र ते बीट झालेत आणि चेंडू वेगाने सीमा पार जाईल. चौकार. धावसंख्या 32. चला बेतोडे संघ एक टॉस साठी यायचे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल बेतोडे विरुद्ध उंबाडे. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू घेऊन करतायत. एकच धाव इथे वेल. राजा कॉल देते दुसऱ्या धावेचा. धावसंख्या 34. 34 धावा झाल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडू झालेले आहेत शेवटच्या षटकातील. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. 40+ धावा इथे कराव्या लागतील. आणि फलंदाज राजा धावचीच्या स्वरूपात बाद. कैलास जोशी येत आहेत नवीन फलंदाज. अमरने स्ट्राईक बघायचे स्वतःकडे. अमरकडे आहेत. 34 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वाईट चेंडू लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर आहे. पस्तीस धावा झाल्यात. चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. विजय भोईरेत. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 36. बेतोडे संघाचे संघनायक जयेंद्र येत आहेत. चला उंबाडे संघाचे संघनायक आपण या सामना 4 षटकांचा असेल. 12 महिने आम्हाला सूचना केली की सामना 4 षटकांचा असेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा वेळ घेत आहेत. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल. चौकार.
बघा पहिल्या मॅच मध्ये बेदोडे संघाला 3 धावांची पॅनल्टी लागली होती. टी शर्ट नव्हत्या, मात्र आता अजय पाटील टी शर्ट त्यांच्या घेऊन आले तिथे जाता, कारण की अजयला माहिती आहे 3 धावांची पॅनल्टी 4 षटकांच्या सामन्यामध्ये मागात पडू शकतंय, त्यामुळे ते टी शर्ट घेऊन आले सर्व. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता वाडेकर संघाचे मैदानामध्ये उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. आघाडीचे फलंदाज आपण पाहू शकता वाडेकर संघाकडून गणेश आणि सुनील मामा. गणेश एकेचाळीस धावांचं आव्हान वाडेकर संघासमोर ठेवलंय चोलेगाव संघाने. गोलंदाजी मार्ग सुसज्ज होत आहेत. महेंद्र पहिल्या फेरीतील शेवटची लढत वाडेकर विपक्ष चोलेगाव संघाने प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करताना 41 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय वाडेकर संघासमोर. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल ऑफिशियल्स मेन पंचांच्या भूमिकेमध्ये निलेश जाधव, स्क्वेअर लेग पंच संदीप भोईर. चला गेम प्ले केला जातोय. गोलंदाजी मागो सज्ज आहेत महेंद्र. सामोर जातील फलंदाज गणेश पाटील. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. गॅप सिलेक्शन पाहू शकता. चेंडू जाईल सीमा पार चौकार. खूप वर्षाचा दांडगा अनुभव गणेश पाटील याला आहे. त्या अनुभवाचा फायदा घेताना पहिल्या चेंडूवर येतोय एक खणखणीत चौकार. पाहूया दुसऱ्या चेंडूवर कशा प्रकारे बॅकअप
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, आता मात्र लिडिंग एज. तर गोलंदाजाचा पाहू शकाल महेंद्र परतावून लावतोय फलंदाज गणेश पाटील याला पवेलियनच्या दिशेला. गणेश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत सुधीर व्यापारी, एक नामवंत हस्ती ज्यांना कित्येक वर्ष आपण पाहू शकाल वाडेकर संघाकडून चांगली कामगिरी करताना. आता मात्र चेंडू नो चेंडू सांगतायत पंच आम्हाला. विकेटच्या बाहेर जर चेंडू टप्पा पडला तर नक्कीच तुम्हाला नो चेंडू दिला जाईल आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतोय सुधीर व्यापारी पाहूया. आतापर्यंत तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु चेंडू थोडा मागे पुढे करतायत महेंद्र गोलंदाज. आता मात्र ऑर्पिच चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येतील आणि चुकी करतोय थँक्यू डीजे. अशा प्रकारची गोलंदाजी केली तर पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा नाहीये संघाला. आता मात्र पुढे होता चेंडू पूर्णपणे बीट केलाय सुधीर व्यापारी फलंदाजाला. पंच आम्हाला सांगतायत षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाडेकर संघाची धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 11. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज गुरु जोशी.
चला पंच स्पीडअप करायचा सामना. पहिल्या फेरीतील शेवटची लढत. दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहू शकाल जय म्हसोबा 40+ आयोजक स्वतः जय म्हसोबा 40+ उंबरडे संघ सामोरे जातील बेतवडे संघाला. आता मात्र उडवलंय सुनील मामाच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत फटका. 1 बाउन्स चौकार. षटकार पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिला चौकार. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चौकार. चांगल्या प्रकारची सुरुवात होते वाडेकर संघाकडून. गोलंदाजाचा स्वागत चौकाराने केला जातोय. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप होतं. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संघासाठी धावा वाचवण्यात यश येतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारची क्षेत्ररक्षण आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, कारण का टार्गेट छोटं आहे. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण जर केला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतायत. आता मात्र पुढे येऊन चांगल्या प्रकारचा फटका. 1 बाउन्स सीमा पार चौकार. चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्रशा वरून. चांगल्या प्रकारचं स्वागत केलं जातंय वाडेकर संघाकडून. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची फेकी. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 23 या आकड्यावर. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होतीये. पंचांचे हात हवेत. अतिरिक्त एक धाव वाईटच्या स्वरूपाने. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून करते सुनील मामा. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सोलेगाव संघाकडून. अशाच प्रकारच्या क्षेत्ररक्षण आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सुधीर व्यापारी. आता मात्र उंचावून टोलावलाय. क्षेत्ररक्षक येतील. जजिंग पाहू शकतात. चांगल्या प्रकारचं झेल, अतिशय सुरेख झेल म्हटला जाईल वाडेकर संघासाठी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण जातंय पाहू शकता आपण. विजय पाटील, एक मोठं नाव, ज्या नावाची दहशत क्रिकेटमध्ये आहे तो विजय पाटील. आतापर्यंत 2 बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या ज्याने पटकावल्या तोच विजय पाटील आता स्ट्राईकवर येतोय. मागच्या झालेल्या नारिवली स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावली होती विजय पाटील यांनी. तोच विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहू शकता आपण. एक जुनी जाणती जोडी सुनील मामा आणि विजय पाटील. एक नामवंत दोन्ही देखील हस्ते आहेत ज्यांनी जिवंत ठेवलंय क्रिकेटला अजून देखील. व
गोलंदाजी मागवत सज्ज होतोय राजा चौधरी. धावसंख्या पोचली आहे. किती धावसंख्या? 25 या आकड्यावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 या आकड्यावर 41चं लक्ष आहे वाडेगड संघाला. अठरा चेंडू 16 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी वाडेगड संघाला. गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय राजा चौधरी. फलंदाजी चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळतोय राजा. कुठेतरी वाटलं होतं की आउटसाइड ऑफ स्टंप आहे, परंतु चेंडूने टप्पा पडल्यानंतर घेतलेलं अतिरिक्त उसली आणि अतिरिक्त वळण बीट होतंय विजय पाटील. पुढचा चेंडू आता मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार चौकार. चांगला फटका येतोय, चौकाराने आपलं खातं उघडतोय विजय पाटील हा फलंदाज. आता मात्र पाहू शकता नेत्रदीपक कलात्मक फटका. चेंडू जाईल सीमा पार चौकार. चारी बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला फलंदाज म्हणजेच विजय पाटील. अशा प्रकारच्या फलंदाजीसाठी जाणला जातो विजय पाटील. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत विजय पाटील याच्या बॅटमधून. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करेल गोलंदाज राजा. आता मात्र गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. फील्ड चांगलं होतंय. फक्त आणि फक्त एका धावेत समाधान मानतोय विजय पाटील हा फलंदाज. स्ट्राईकवर येतोय सुनील मामा. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता वाडेगड संघाला. ओव्हरपिच चेंडू होता, पाचारण केलं होतं, त्याचा पुरेपूर फायदा घेतला सुनील मामा यांनी. चेंडूला पाठवले दर्शक दीर्घामध्ये षटकार. तीन रनची पॅनल्टी होती, परंतु आता ड्रेसिंग केली आहे. 4 षटकांमध्ये 3 धावाची पॅनल्टी कितपत महागडी ठरू शकते हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते आता पुढच्या राऊंडसाठी सज्ज झालेत. एक ड्रेसिंग करून जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. पाहूया फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय दर्शक दीर्घामध्ये षटकार. येतोय विजय फटका.